हॅलो एव्हरीवन, आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 साठी काही सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न बघत आहोत. तर आपण विभाग पहिला अध्यापन दृष्टिकोन टीचिंग ॲप्टिट्यूड यावर काही प्रश्न बघितले आहेत. तर तसेच आपण आज विभाग दुसरा संशोधन विषयक दृष्टिकोन रिसर्च ॲप्टिट्यूड यावर काही सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न बघत आहोत. तर प्रश्न क्रमांक पहिला, कोणत्याही ज्ञानशाखेत नवीन तत्त्वे अथवा तथ्य शोधण्यासाठी आणि जुनी तथ्य व तत्त्वे परीक्षणासाठी तयार केलेला चिकित्सक व पद्धतशीर अभ्यास म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय क्रमांक अ शास्त्र, पर्याय क्रमांक ब संशोधन, पर्याय क्रमांक क शोधन, पर्याय क्रमांक ड दृष्टिकोन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब संशोधन. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कुठला माहितीचा मूळ स्रोत आहे? खालीलपैकी कुठला माहितीचा मूळ स्रोत आहे? तर पर्याय क्रमांक अ संशोधनाचा समालोचक अहवाल, पर्याय क्रमांक ब नुकतेच लिहिलेले पाठ्यपुस्तक, पर्याय क्रमांक क प्रमाणभूत नियतकालिके, प्रसिद्ध झालेला संशोधन लेख, पर्याय क्रमांक ड अनेक लेखकांनी लिहिलेला व 2015 साली प्रसिद्ध झालेला ग्रंथ. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ संशोधनाचा समालोचक अहवाल. पर्याय क्रमांक आहे अ. प्रश्न क्रमांक 3, नैसर्गिक अवस्थेत लोक अर्थबोध कशा प्रकारे करतात हे मॅक्स वेबर यांनी संशोधन दृष्टिकोनात टिंबटिंब म्हणून ओळखले गेले आहे. पर्याय क्रमांक अ सकारात्मक चिंतन, पर्याय क्रमांक ब टीकात्मक चिंतन, पर्याय क्रमांक क नैसर्गिक फलन, पर्याय क्रमांक ड विवेचनात्मक चिंतन फलन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब टीकात्मक चिंतन फलन. प्रश्न क्रमांक 4, कोणतेही शास्त्र हे टिंबटिंब स्वरूपाचे असते? पर्याय क्रमांक 1 सैद्धांतिक, पर्याय क्रमांक ब उपयुक्त, पर्याय क्रमांक क सैद्धांतिक व उपयुक्त, पर्याय क्रमांक ड यांपैकी नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 5, शास्त्रामध्ये टिंबटिंबवर भर असतो? पर्याय क्रमांक परंपरावाद, पर्याय क्रमांक ब कार्यकारण भाव, पर्याय क्रमांक क ज्ञान संकलन, पर्याय क्रमांक ड विधिवतपणा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब कार्यकार भाव. शास्त्रामध्ये कार्यकार भाव यावर जास्त भर दिलेला असतो. उत्तर आहे कार्यकार भाव. प्रश्न क्रमांक 6, सामान्य विधानातून त्यात समाविष्ट असलेले विशिष्ट विधान शोधून काढणे म्हणजे टिंबटिंब. पर्याय क्रमांक आगमन पद्धती, पर्याय क्रमांक ब निगमन पद्धती, पर्याय क्रमांक क सापेक्ष पद्धती, पर्याय क्रमांक ड निरपेक्ष पद्धती. तर सामान्य विधानातून त्यात समाविष्ट असलेले विशिष्ट विधान शोधून काढणे म्हणजे निगमन पद्धती होय. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब निगमन पद्धती. प्रश्न क्रमांक 7, एक संशोधक पूर्वीच्या संशोधन लेखातील माहिती वापरून नवीन संशोधन लेख लिहितो हे टिंबटिंब आहे. पर्याय क्रमांक अ नैतिक, पर्याय क्रमांक ब अनैतिक, पर्याय क्रमांक क मान्य, पर्याय क्रमांक ड योग्य. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब अनैतिक. प्रश्न क्रमांक 8, जेव्हा संशोधन क्षेत्रातील निवडक घटकांबाबत माहिती गोळा केली जाते त्याला टिंबटिंब म्हणतात. पर्याय क्रमांक अ निदर्शन अनुसंधान, पर्याय क्रमांक ब समग्र अनुसंधान, पर्याय क्रमांक क दैवप्रवण अनुसंधान, पर्याय क्रमांक ड लॉटरी अनुसंधान. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ निर्देशन अनुसंधान. प्रश्न क्रमांक 9, एका संख्यात्मक अभिक्षमता चाचणीमध्ये स्त्री व पुरुष विद्यार्थी एकसारखे कामगिरी दर्शवतात. हे विधान खालीलपैकी काय सूचित करते? पर्याय क्रमांक
संशोधन गृहीतक पर्याय क्रमांक ब. शून्य गृहीतक पर्याय क्रमांक क. दिशात्मक गृहीतक पर्याय क्रमांक ड. सांख्यिकी संशोधन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. शून्य गृहीतक. प्रश्न क्रमांक 10. टिंबटिंब ही शास्त्रीय अभ्यासाची पायरी नव्हे. पर्याय क्रमांक समस्या सूत्रण पर्याय क्रमांक ब. गृहीतक कृत्य पर्याय क्रमांक क. वस्तुनिष्ठता पर्याय क्रमांक ड. पूर्वकथन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. वस्तुनिष्ठता. प्रश्न क्रमांक 11. टिंबटिंबमध्ये संशोधक आपला अभ्यास विषय ठरवतो. पर्याय क्रमांक अ. उपकल्पना पर्याय क्रमांक ब. सामान्यीकरण पर्याय क्रमांक क. समस्या सूत्रण पर्याय क्रमांक ड. वर्गीकरण. तर समस्या सूत्रण मध्ये संशोधक आपला अभ्यास विषय ठरवतो. उत्तर आहे समस्या सूत्रण. प्रश्न क्रमांक 12. संशोधकाने गोळा केलेल्या माहितीचे समान गुण व वैशिष्ट्यांच्या आधारे गट पाडणे म्हणजे टिंबटिंब. पर्याय क्रमांक अ. वर्गीकरण पर्याय क्रमांक ब. पडताळणी पर्याय क्रमांक क. भविष्यकथन पर्याय क्रमांक ड. निरीक्षण. तर उत्तर आहे पूर्वकथन हा. तर उत्तर आहे वर्गीकरण. संशोधकाने गोळा केलेल्या माहितीचे समान गुण व वैशिष्ट्यांच्या आधारे गट पाडणे म्हणजे वर्गीकरण होय. पर्याय क्रमांक आहे अ. प्रश्न क्रमांक 13. टिंबटिंब ही संशोधनाची प्रथम पायरी होय. पर्याय क्रमांक अ. वर्गीकरण पर्याय क्रमांक ब. पडताळणी पर्याय क्रमांक क. भविष्यकथन पर्याय क्रमांक ड. समस्या सूत्रण. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. समस्या सूत्रण. प्रश्न क्रमांक 14. टिंबटिंब हा संशोधनाची शेवटची पायरी होय. टिंबटिंब ही संशोधनाची शेवटची पायरी होय. पर्याय क्रमांक अ. पूर्वकथन पर्याय क्रमांक ब. संकलन तथ्य पर्याय क्रमांक क. विश्लेषण पर्याय क्रमांक ड. पडताळणी. तर पूर्वकथन हा संशोधनाची शेवटची पायरी होय. उत्तर आहे पर्याय क्रमांक पूर्वकथन. प्रश्न क्रमांक 15. कोणत्याही वारंवारता वितरणासाठी 50वे शतकमय आणि टिंबटिंब सारखेच असतात. पर्याय क्रमांक अ. मध्यमान पर्याय क्रमांक ब. मध्यांक पर्याय क्रमांक क. चतुर्थक विचलन पर्याय क्रमांक ड. प्रमाण विचलन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. मध्यांक. प्रश्न क्रमांक 16. गृहीत कृत्याला टिंबटिंब असे म्हणतात. पर्याय क्रमांक अ. उपकल्पना पर्याय क्रमांक ब. सिद्धांत कल्पना पर्याय क्रमांक क. अभ्युपगम पर्याय क्रमांक ड. वरील सर्व. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 17. गृहीत कृत्य म्हणजे टिंबटिंब. पर्याय क्रमांक अ. केवळ अंदाजाने केलेले विधान होय. पर्याय क्रमांक ब. पुराव्याच्या आधारे असलेले विधान होय. पर्याय क्रमांक क. समस्येच्या आधारे केलेले विधान होय. पर्याय क्रमांक ड. सिद्धांतावर आधारित विधान होय. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. पुराव्याच्या आधारे केलेले विधान होय. प्रश्न क्रमांक 18. शास्त्रीय संशोधनाची रूपरेखा निश्चित करण्याला टिंबटिंब असे म्हणतात. पर्याय क्रमांक अ. संशोधन आराखडा पर्याय क्रमांक ब. पूर्वकथन पर्याय क्रमांक क. समस्या सूत्रण पर्याय क्रमांक ड. अभ्युपगम. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. संशोधन आराखडा. प्रश्न क्रमांक 19. जर एखाद्या संशोधनकर्त्याला प्रभावी मध्यान्ह भोजन आयोजनात हस्तक्षेप करण्याच्या संभावित घटकाचे परिणाम संबंधित संशोधन करावयाचे असेल तर कोणती संशोधन पद्धती उत्तम
सर्वोत्तम असेल. पर्याय क्रमांक अ ऐतिहासिक पद्धती. पर्याय क्रमांक ब वर्णनात्मक सर्वेक्षण पद्धती. पर्याय क्रमांक क प्रयोगात्मक पद्धती. पर्याय क्रमांक ड कार्योत्तर पद्धती. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क प्रयोगात्मक पद्धती. प्रश्न क्रमांक 20. शास्त्रीय संशोधनाच्या क्रमशः अवस्था कोणत्या? पर्याय क्रमांक सहविचलन, भ्रामक संशोधनाचे बहिष्करण, सामान्यीकरण, सिद्धांतीकरण. पर्याय क्रमांक ब सामान्यीकरण, सिद्धांतीकरण, भ्रामक संबंधाचे बहिष्करण, सहविचलन. पर्याय क्रमांक क सिद्धांतीकरण, सामान्यीकरण, भ्रामक संशोधनाचे बहिष्करण, सहविचलन. पर्याय क्रमांक ड भ्रामक संबंधाचे बहिष्करण, सिद्धांतीकरण, सामान्यीकरण, सहविचलन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड शास्त्रीय संशोधनाच्या क्रमशः अवस्था या भ्रामक संशोधनाचे बहिष्करण, सिद्धांतीकरण, सामान्यीकरण आणि सहविचलन होय. उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणत्या संशोधन प्रकारात सारांश निष्कर्षाचे इतर परिस्थितीत सामान्यीकरण करता येत नाही? पर्याय क्रमांक ऐतिहासिक संशोधन. पर्याय क्रमांक ब वर्णनात्मक संशोधन. पर्याय क्रमांक क प्रायोगिक संशोधन. पर्याय क्रमांक ड नैमित्तिक तुलनात्मक संशोधन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ ऐतिहासिक संशोधन. प्रश्न क्रमांक 22. गुणात्मक संशोधनात चिंतनशील टिपा च्या नोंदणी करणे यास टिंबटिंब असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 22. गुणात्मक संशोधनात चिंतनशील टिपा च्या नोंदणी करणे यास टिंबटिंब असे म्हणतात. पर्याय क्रमांक अ सांकेतिकीकरण म्हणजे कोडिंग. पर्याय क्रमांक ब टिपण काढणे. पर्याय क्रमांक क निःसांकेतिकीकरण. पर्याय क्रमांक ड सूचना करणे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब टिपण काढणे. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणते गैरसंभाव्यता प्रतिदर्शन आहे? पर्याय क्रमांक अ सामान्य यादृच्छिक. पर्याय क्रमांक ब सहहेतुक. पर्याय क्रमांक क व्यवस्थित. पर्याय क्रमांक ड स्तरबद्ध. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब सहहेतुक. प्रश्न क्रमांक 24. टिंबटिंब या संशोधनातील अंतिम टप्पा होय. पर्याय क्रमांक संशोधन अहवाल सादर करणे. पर्याय क्रमांक ब सिद्धांतात आराखडा ठरविणे. पर्याय क्रमांक क अभ्युपगम निश्चित करणे. पर्याय क्रमांक ड संभाव्य निष्कर्षाचा पडताळा पाहणे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ संशोधन अहवाल सादर करणे.